तर नमस्कार मित्रांनो, ॲप्स्टीन फाइल्समधला सध्या जो डेटा रिलीज केला गेलेला आहे, तो डेटा सर्व फिल्टर करून आपल्यापुढे सादर करण्यात आलेला आहे. कारण जे खरे चेहरे आहेत, ते ॲप्स्टीन फाइल्सच्या पाठीमागे हाईड करून आपल्यापुढे असे चेहरे आणले आहेत, ज्या चेहऱ्यांचा सध्या सिस्टमला काहीच फायदा नाहीये. आणि जर मित्रांनो हे खरं नाहीये, तर ॲप्स्टीन फाईल ही 2019 मध्येच तयार करण्यात आली होती. पण ह्याला रिलीज कधी केलं? 2026 मध्ये. तर आता तुम्ही थोडक्यात विचार करू शकतात, की ह्या पाठीमागे किती प्लॅनिंग झाली असतील. तर मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्हाला ॲप्स्टीन फाईलबद्दल भरपूर काही गोष्टी माहिती झाल्या असतील. ॲप्स्टीन कोण होता? ॲप्स्टीन काय करत होता? कोणासाठी काम करत होता? तर मित्रांनो 2005 मध्ये अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातून ॲप्स्टीनला 14 वर्षाच्या मुलीच्या रेप केस अंतर्गत पकडण्यात आलं होतं आणि तब्बल 3 वर्षांनी ॲप्स्टीनवरती गुन्हा दाखल झाला. म्हणजे कधी? 2008 मध्ये. तर यावर तुम्ही तर्क लावू शकतात 3 वर्ष लागले फक्त रेप केस ही फाईल करायसाठी. म्हणजे याचा अर्थ ॲप्स्टीनचं जे नेटवर्क होतं हे किती पॉवरफुल होतं. आणि आश्चर्य म्हणजे ॲप्स्टीन 13 महिन्याच्या कालावधीनंतर जेव्हा जेलमधून सुटून आला, तेव्हा त्यांनी फ्लोरिडा राज्यामध्ये परत जे काही मायनर्स वुमेन होते, म्हणजे जे काही अल्पसंख्याक ज्या स्त्रिया होत्या, त्यांना परत टार्गेट करून परत त्यांच्यावरती जे काही सेक्स ट्रॅफिकिंग आहे, म्हणजे जे काही रेप्स आहेत, ते परत चालू करून त्याचा जो व्यवसाय आहे, तो परत चालू केला त्यांनी. आणि 10 ऑगस्ट म्हणजे 1 महिन्यानंतर त्याची सुसाईड म्हणून आत्महत्या झाली, हे असं घोषित करण्यात आलं. तर खरंच हे पाहता अशी गोष्ट झाली असेल का? तर मला नाही वाटत. आता 2008 मध्ये फक्त 13 महिन्यातच तुरुंगवास ॲप्स्टीनला मिळाला. ते पण रेप केसच्या बाबतीत. मग थोडा विचार करा, की ॲप्स्टीनच्या मागे किती पॉवरफुल लोक असतील, ज्यांनी त्याचं तुरुंगवास पण कमी केलं स्वतःच्या वाचण्यासाठी. तर आता आपल्या सर्वांना विचार केला पाहिजे, की असे लोक जर त्यांच्या पॉवरने कायद्याचं मॅनिप्युलेट करू शकतात, तर ते स्वतःला ॲप्स्टीन फाईलमधून वाचवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, ह्याचा थोडासा विचार करा. आणि तेच घडलं ॲप्स्टीन सोबत. 10 ऑगस्ट 2019ला ॲप्स्टीनला जेलमध्येच मारण्यात आलं. पण मीडियामध्ये बातमी कशी पसरवली, की ॲप्स्टीनने सुसाईड केली. खरंच ॲप्स्टीनने सुसाईड केली असेल का? तर मला नाही वाटत. आय डोंट थिंक सो. जर तसं काही घडलं असतं, तर हे सर्व सीसीटीव्हीमध्ये टिपल्या गेलं असतं. पण पोलीस कस्टडीमध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरे असतात, ते त्यावेळेस बंद होते, असं अमेरिकन गव्हर्नमेंटकडून सांगण्यात आलं. बरोबर सुसाईडच्याच वेळेस ते कॅमेरे बंद होते का? का ह्या पाठीमागे ॲप्स्टीनला मारण्याचा काही प्लॅन होता? तर ह्या सर्व गोष्टी विचार करण्याला भाग पाडतात. तर लक्षात असू द्या मित्रांनो, हा जो खेळ होता, हा सगळ्यात रचण्यात आलेला होता. आणि आपल्या हिंदीमध्ये एक म्हण आहे, जिसकी लाठी उसकी भैंस. तुम्ही बिल गेट्स किंवा इलॉन मस्क किंवा अनेक पॉलिटिशियन्स आणि बिझनेसमॅन बघा. ते ॲप्स्टीन फाईलच्या संदर्भात फक्त इतकेच बोलताना दिसतात, की आम्ही त्यामध्ये नव्हतो. तर मला अशा बिझनेसमॅन आणि पॉलिटिशियनला इतकं सांगायचंय, अरे मूर्खांनो, जर तुम्ही त्यामध्ये नव्हता, तर तुम्ही ॲप्स्टीनच्या आयलंडवर काय करत होता? ॲप्स्टीन काय अमेरिकेचा फायनान्स मिनिस्टर होता? का तो एक डिप्लोमॅट होता? नाही ना. खरं बघायला गेलं तर तो एक सेक्स दलाल होता. हे तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे. मग तुम्ही लोक इंटरव्ह्यूजमध्ये असे फालतू कारण का देतात? जेणेकरून जनतेचा माइंड डायव्हर्ट होईल. आणि आता तर लेटेस्ट बातमीनुसार ह्यात नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानीचं सुद्धा नाव आहे. म्हणजे ॲप्स्टीन फाईलचा विषाणू हा भारतापर्यंत पण पोहोचलाय. मित्रांनो, आज जगामध्ये ॲप्स्टीन फाईल केस ही वाऱ्यासारखी पसरली आहे. कारण लोकांना हे जे काही श्रीमंत लोक आहेत किंवा राजकर्ते असतात, त्यांचा खरा चेहरा हा ॲप्स्टीन फाईल्समधून दिसण्यात आला. काय असतं माहीत आहे का मित्रांनो? माणूस जेव्हा मोठा होतो, म्हणजे श्रीमंत होतो किंवा पॉलिटिकली पॉवरफुल होतो, तेव्हा त्याच्यामध्ये एक इगो तयार होत असतो आणि तो इगो त्याला हे असे जे काही कारनामे असतात, ज्याला आपण कांड बोलतो, ते करण्यामध्ये भाग पाडत असतात. अशांसाठी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, एम्प्टी माइंड्स इज डेव्हिल्स वर्कशॉप. याचा अर्थ काय झाला? खाली दिमाग शैतान का घर. आणि अशाच शैतानांचं घर हे एप्स्टीन या बेटावर तयार झालं होतं. तसं एप्स्टीन आयलंडचं रिअल नेम आहे लिटिल सेंट जेम्स. वाह! आयलंडचं नाव पण संत आणि साधूंवरच ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट हे अमेरिकेचे जे व्हर्जिन्स आयलंड्स आहेत, त्यावरती एक वसलेलं एक बेट आहे. तुम्हाला जर या आयलंडबद्दल माहिती करून घ्यायची असेल, तर थोडंसं Google मॅप तुम्ही ओपन करा. त्यामुळे तुम्हाला कळेल, की हे जे आयलंड आहे, व्हर्जिन आयलंड, हे फ्लोरिडा आणि जे व्हेनेझुएला आहे, त्याच्या बरोबर सेंट्रलमध्ये आहे. म्हणजे आपण ज्याला वेस्ट इंडिज बोलतो आणि बहामास जे काही आयलंड्स आहेत, त्या ठिकाणी हे स्थित आहे. तर मित्रांनो, मला असं वाटतं, जे डोनाल्ड ट्रम्प या आयलंडवरती जेव्हा व्हिजिट करत असतील, तर ते व्हेनेझुएलाचे जे काही ड्रग्स ट्रॅफिकिंग होत असतील, ते नक्की या आयलंडवरून बघत असतील. नक्की ते बघत असतील, की काही दुसरं बघत असतील, हे डोनाल्ड ट्रम्प यांनाच माहिती असेल. आता एक तुम्हाला ॲप्स्टीन आयलंडवरती जे काही व्हायचं, त्याबद्दल एक रिॲलिटी मी तुम्हाला सांगतो. ॲप्स्टीन आयलंडवर काय चालायचं माहीत आहे मित्रांनो? ॲक्चुअली मी जास्त काही सांगत नाही, पण थोडक्यात इथे लहान मुलींवर रेप, तसेच मोठ्या स्त्रियांवर लैंगिक अत्याचार
आणि ह्या पलीकडे म्हणजे लहान मुलींचे जे काही बॉडी पार्ट्स असतात त्याचं शोषण करून त्याचे पुढे तुकडे हे गर्भ श्रीमंत लोक खात असत. म्हणजे ह्याचा अर्थ पूर्ण इव्हिल माइंड. तर बघायला गेलं तर इव्हिल माइंडवरून सांगायचं म्हटलं, यांचा जो देव असतो ना त्याचं नाव असतं मोलोच आणि त्याला लहान मुलांचे जे बॉडी पार्ट्स असतात ते खायला आवडतात. आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी हे एप्स्टीन सारखे हे जे काही नराधम आहेत आणि त्यांना जे सपोर्ट करणारे हे जे काही मोठे गर्भ श्रीमंत लोक आहेत ते सपोर्ट करतात, कारण की त्यांचा स्वतःचा व्यवसाय चांगला चालण्यासाठी आणि दुसरी गोष्ट त्यांची समाजामध्ये सर्व टॉप पोझिशन राहण्यासाठी त्या देवाला हे जे काही लोक आहेत ते अशा लहान मुलींचा बळी चढवायचे या आयलंडवरती. तर विचार करा ह्या अशा क्रूर मानसिकतेच्या लोकांना काय केलं पाहिजे सोसायटीने आणि जास्तीत जास्त करून अमेरिकन लॉ आणि एन्फोर्समेंट डिपार्टमेंटने. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कधीतरी पाहिलं असेल की मी स्वतः एथिस्ट आहे आणि आय डोंट बिलीव्ह इन गॉड अँड ऑल दॅट, बट आय बिलीव्ह इन ह्युमॅनिटी. पण हीच ह्युमॅनिटी जेव्हा इव्हिल्स माइंडमध्ये ट्रान्सफर होते ना मित्रांनो, तेव्हा अशा गोष्टी बोलण्यास भाग पडावं लागतं. तुम्हाला काय वाटतं, ॲप्स्टीन गेला म्हणजे ॲप्स्टीन सारख्या माइंडचे लोक जगात संपले आहेत काय? नो, नेव्हर. तुम्ही भारतात बघा, हे बाबा लोक जे काय करतात ते धर्माच्या नावाखाली तेच करतात जे ॲप्स्टीनने केले. फक्त ॲप्स्टीन मोठ्या लोकांचा वापर करत होता आणि हे लोक देवांचा वापर करतात. आणि या अशा गोष्टींना सर्वात जास्त बळी या स्त्रिया होतात, कारण लहानपणापासून त्यांच्यावर शिक्षण कमी आणि धर्म जास्त शिकवण्यात येत असतो. आणि पुढे जाऊन ज्या स्त्रिया शिकतात त्या चालू घडामोडीवरती कधी बोलतच नाही. ज्या करंट अफेअर होतात त्यावर त्या स्त्रिया कधीच बोलत नाही. आय डोंट नो व्हाय दिस हॅपन्स. तर यापुढे लक्षात असू द्या आपल्याला, म्हणजे मी जास्त करून स्त्री वर्गाला सांगू इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिकल जगण्याचा प्रयत्न करा. कोणत्या बाबांच्या आहारी जाऊ नका. जास्तीत जास्त तुमचा विश्वास तुमच्या स्वतःवर असू द्या. आणि तुमच्यावर एखादा अत्याचार होत असेल तर तुम्ही पोलीस कंप्लेंट करा किंवा ज्युडिशरी केस फाईल करा, पण गप्प बसू नका. आणि जर का तुम्ही गप्प बसले तर तुमचं ॲप्स्टीन फाईल व्हायला वेळ लागणार.